त्याच्या झाडावरती लाल मुंगळे होते. आम्ही त्याला हुंबील म्हणतो गावाला, हुंबील. तर एक आम्ही काठीने पाडला आहे कुरा पारा, आणि त्याची आज मेजवानी असणार आहे. खास स्पेशल भाजी कोकणातील रानमेवा. आता सर्व काजूचे बिया, ओल्या काजूचे गर, ही 1000 रुपये किलो असणारी कोकणवासी भाजी खातात एक टायमाला. तर आता माझ्या पण गावावरून येतील, एका मित्राला सांगितलं द्यायला, आणि गावी जाणार आहेत आम्ही तेव्हा पण खाणारच आहे. पण पहिल्यांदा खायची खूप मजा असते. एक फणसाची कोरी काढलेली आहे, म्हणजे पारा काढलेला आहे, आणि चाललो होतं तर अंकिताने मी घरी. अंकिताने घेतले काठी, हे बघा काठी घेऊन येते. कारण आम्ही वरती झाडं मी चढलो नाही, कारण खूप वरती होतं. तर आता परत आम्हाला एक कलिंगड खायचं आहे. तर कुठलं काढूया, ज्या वेळ सुकला असेल ना ती बघायला पाहिजे. काही सफेद असं दिसलं ना तर मग ते हे होणार, गडबड होणार. ते काढूया सांगते. आणि तिथं वेल सुकला त्याचा, सुकत झालं ना, काढ ना तिला बघू. एक कलिंगड कापूया त्याला संध्याकाळी. कापायचे आणि थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं, गारेगार झाले ना जाम मजा येते खायला. आणि आपले गावठी आहेत कलिंगडी, घरगुती आहेत. वाजतंय ना, टनटन वाजलं पाहिजे. नमस्कार मंडळी, कोकणात या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. परत एकदा सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला. थंडीचं वातावरण थोडं कमी होत चाललं आहे, आणि आता दुपारची रखरख ही जास्त वाढायला लागले. त्यामुळे मी दुपारचं शक्यतो बाहेर पडायला टाळतो, आणि घरात थांबतो, आणि काम असेल तरच जातो मी बाहेर. आता संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजायला आलेत, आणि मला जायचं आहे मांडव्याला. तर मी आलो आहे भाजीमध्ये. तर अंकिता येते मुंबईवरून, ती गेली होती शुक्रवारी मुंबईला. मी तुम्हाला बोललो होतो, आणि आज 5 दिवस झाले, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार, 5व्या दिवशी ती परत येते. लग्न होतं भाच्याचं, तर लग्न सर्व आटपून, सर्व पूजा वगैरे आटपून ती आज निघाले तिकडून. उद्या सकाळी ती येणार होती. बहुतेक उद्या किंवा परवा, म्हणजे बुधवार किंवा गुरुवारी साहेबकडे येणार आहेत. तर अंकिता इथं हजर असणं भरपूर गरजेचं आहे. मी तर इथं आहेच, पण ती जेवण वगैरे तिला बनवायचे असतं, त्याच्यासाठी ती इथे पाहिजे. तर तिला बोलू उद्या सकाळी घाई करू नको, कारण साहेबाचं काय खरं नसतं. ती लगेच तो निघणार तिकडून की मी आता निघालो आहे, तर प्रॉब्लेम व्हायला नको. मग तिला म्हटलं तू आता संध्याकाळी, दुपारी पूजा होती, त्या पूजा आटपून तू लगेच संध्याकाळची 6ची वगैरे बोट पकड. तर आता तिने 6ची मालदार पकडली आहे, आणि ती निघाली इकडे यायला. मला तिने कॉल केला, तो फ्रेश झालो, कारण दुपारची भरपूर रखरख असते, आणि 2 वेळा आंघोळ करायला लागते. सकाळी म्हणजे दुपारी एक 10 वाजता काम वगैरे थोडं उरकलं 11च्या दरम्यान आहे, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपलं सर्व काम आटपलं की नंतर परत रात्री जेवायच्या अगोदर आंघोळ करतो. 2 टाईम तर आता आंघोळ करावीच लागणार, कारण आता तापट वाढत चालले आहे. आता होळी येईल, त्याच्यामुळे होळी झाली का आणखीन तापट वाढणार आहे, आणि कामाचा व्याप पण वाढणार आहे. तर आता मी चाललो आहे मांडव्याला. 6:45 वाजेपर्यंत बोट इकडे अलिबाग जेटीला येईल, मांडवा जेटीला. तर तिथून तिला पिकअप करायचं आहे. मी काय केलं आहे की थोडं दुपारचं भात वगैरे जेवण मी बनवलं होतं, डाळ वगैरे आहे, आणि आपल्याकडे स्पेशल भाजी असते वांग्याची, ती बनवून ठेवलं आहे. कारण ती आता येणार आहे दमून, तर तिला म्हटलं काय बनवायला नको आहे. मग 1-2 भाकऱ्या टाकल्या की झालं. आणि कोणाला बोललं तुला चण्याचा बेसन हे बनवून देतो तव्यावरती. कुणाला म्हटलं चालेल, आज मंगळवार आहे, आज काही नॉनव्हेज नाही खायचं आपल्याला. उद्या बुधवार आहे, तर उद्या पण आपण मार्केटमध्ये जाणार आहे. मच्छी व्यवस्थित भेटली तर मच्छी घेणार आहे, नाहीतर मग कलेजी भेटा किंवा चिकन. तर चला जाऊया मांडवा जेटीला. काल रात्री 7:30 वाजता अंकिताला मी मांडव्यावरून घेऊन आलो. संध्याकाळी 6ची बोट तिने पकडली गेट ऑफ इंडियावरून, आणि 7 वाजेपर्यंत आली मांडव्याला. नंतर मी मांडव्याला गेलो, आणि तिला पिकअप केलं तिथून, आणि 7:30 वाजता घरी आलो. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं. मी जेवण बनवून ठेवलं होतं, भाजी वगैरे. तिने फक्त भाकऱ्या टाकल्या, आणि नंतर पुढचं जेवण केलं तिने. तर आजचा दिवस असा आहे. आता संध्याकाळचे वाजले 4, आणि अंकिता आले शेतावरती. काय काढते? शेंगा, म्हणजे शेंगलाची शेंगा नाही, दुसऱ्या शेंगा काढते ती. त्याची मी एकदा ही रेसिपी दाखवली होती. ह्याच्या मुळ्याची भाजी असते, त्याचे झाड झाले ना, तिला फुलं आली ना, दाखवतो तुम्हाला. बघा, हे बघा,
याची शेंगाची भाजी मी एकदा दाखवली होती आणि तिला आता टाईम आहे. ते बघा ह्या फुलं आलेत ना, ह्याला शेंगा येणार. किती काढे दाखव. हे बघा हे मस्त आहे. आजचा दिवस शाकाहारी आहे, गुरुवार. उद्या नॉनव्हेज असणार आहे. तर आज ह्याची बनवणार आहेस की वांग्याची बनवणार आहेस? फणसाची ना. फणसाची बनवूया. ठीक आहे. तर आज ह्या शेंगाची भाजी बनवायची नाही. आज आम्ही काढणार आहेत फणस, म्हणजे कोरी. कोरी म्हणजे आम्ही कोकणामध्ये पारा म्हणतो, काही लोक कोरी म्हणतात. म्हणजे जेव्हा कोकणामध्ये फळं धरायला सुरुवात होते, मग आंबे असू देत, करवंद असू देत किंवा आणखी कुठलेही असू देत, काजू असू देत, त्याच्यामध्ये पहिल्यांदा येतो फणस. फणस झालं की त्या पहिल्यांदा कोरीची भाजी करतो, म्हणजे त्या पाऱ्याची भाजी करतो. तर ही कोकणातली फेवरेट भाजी आहे. प्रत्येक माणूस कोकणातली ती भाजी खातो. आणि जर मुंबईला असेल तर त्यांना गावावरून पण पार्सल जातं घरातून की कोऱ्याची भाजी. आता काय काढायची ती? ही टोमॅटो काढलीस? टोमॅटो आणखी त्याने काढली मी ह्याच्या अगोदर. आणि त्या ह्याची शेंगा काढत होती. टोमॅटो बघा, टोमॅटोशी ना सर्व किडी लागल्यात. हे बघा असे कीड लागलेत. मग मी काय केलं, तिला सांगितलं की कच्चे पण थोडे काढून घे, मग पीक तिला. बघा इकडे फवारणी मी केली तरी पण खूप किडी लागली. ही बघा ही अशी टोमॅटो न पिकून सर्व खराब झालेत. आणि या साईडला खाली बघा हा हिरवे आहेत, पूर्ण ही हिरवे टोमॅटो आहेत. ह्याच्या खाली पण आहेत. आणि हे काढून ठेवते का हिरवे? ते काढून ठेव, नाही ते खाली ना कीड लागून ना तिला खराब पण झाले सर्व. आता मी काय करणार आहे, कलिंगड एक 2 सरांना दिली मी काढून, म्हणजे बॉसला. तर ती तर चांगली निघाली. आणि काल एक कुणालसाठी काढलं, एक सफेद निघाला, एक चांगलं निघालं. तर आता परत आम्हाला एक कलिंगड खायचं आहे. तर कुठलं काढूया? ज्या वेळ सुकला असेल ना ती बघायला पाहिजे. काही सफेद असं दिसलं ना तर मग ते हे होणार, गडबड होणार. ते काढूया. आणखी काय वेल सुकला त्याचा? सुकायचं झालं ना. हा काढ ना तिला, बघू. एक कलिंगड कापूया त्याला संध्याकाळी. कापायचे आणि थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं. गारेगार झाले ना जाम मजा येते खायला. आणि आपले गावठी आहेत कलिंगडी, घरगुती आहेत. वाजतंय ना, टनटन वाजलं पाहिजे. म्हणजे टनटनं वाजायला म्हणते ना ते टनटनं वाजलं, मटण शिजलं. तर अंकिताने कलिंगड काढलं आहे. एकच आपल्याला बाद झालं आहे. आणि टोमॅटो जी खाली आहेत ना ती काढण्याची, त्या किडीने खराब होणार का, तोंडातून जातील ती बाहेर. तर आता मुळ्याची भाजी काढली आहे, शेंगाची. मुळ्याची शेंगाची भाजी काढली, कलिंगड काढलं आहे. आणि मी याच्या अगोदर टोमॅटो पण अंकिताने काढले आहेत. ते घरी नेलास ना? आहे तिथेच ठेवलीस? ठीक आहे. हे झालं. आणि मेन काय मुद्दा आजचा, आपल्याला काढायचं आहे फणसाची कोहरी, म्हणजे फणसाचा पारा काढायचा आहे. आणि तो आता आम्ही जातो. उंच आहे, बघू हाताला लागले तर ठीक आहे, मला तोपर्यंत चढता आले तर वरती. नाहीतर मी आपली शेंगा काढीची काठी असते ना शेगलाच्या, ती त्याने तिला ओढणार खाली, मग पडेल. ते काय चेचला तर काय फरक नाही पडत आहे. हे बघा इथं वांगं दाखवतो मला. ही वेगळ्या क्वालिटीची वांगी, ती बघा मोठी हिरवं हिरवं गार आहेत, पोपटी कलरची. या साईडला पण धरली ते बघा. ते बघा वांग्यांची काय आपल्याला कमी, वांगी भरपूर आहेत. आणि गुलाबी कलरची पण आहेत, याच्यापेक्षा लाईनवाली पण आहेत. तर तिने टोमॅटो काढले. अजून हिरवी पण काढून ठेवू, नाही तर प्रॉब्लेम होणार, ती सर्व फुकट जाणार आहेत. इथे अंकिताने काढले आहेत. बघा एक कलिंगड, याच्यातला अर्ध्याच्यापेक्षा जास्त कुणालाच खाईल. आणि हे आहेत शेंगा, गवारसारखे दिसतात बघा, मुळ्याचे शेंगा, फुलाचे शेंगा. आणि एवढे टोमॅटो काढलेत. एक शिडी घेतोय, छोटा घोडा आहे, तो घोड्यावर उभं राहून बघूया काठीने काढते, नाहीतर मग इथं परत येऊन काठी न्यायला लागेल. काठीने कसं होईल, खाली पाडता येईल. आणि जवळ असेल तर काय, जवळ पण एक आहे, तो आपण खालून पण काढू शकतो. पण जवळचा आधी काढायचं नाही, कारण तो थोडा छोटा आहे. तिकडे येतेस की मी जाऊ पुढे? हा ती घोडा घेऊन ये. आणखी जायचं घोडा घेऊन. आणि मी चाललो आहे पुढे फणसाच्या झाडाजवळ. तर एक जवळ आहे, तो नाही मला आधी काढायचा. जे वरती आहे ते जरा मोठे झाले आहेत फणस, जास्त पण मोठे होऊन जमत नाही कोरी, त्याच्यामुळे ती काढूया आपण आता. आणि उद्या आहे शुक्रवार, तरी पण आज कोरीची भाजी आज आम्ही संध्याकाळीच करणार आहे खायच्या. आलो आहे फणसाच्या जवळ आणि तुम्हाला दाखवतो की किती फणस आहेत. ते बरेच आहेत ह्या टायमाला, वरती खूप आहेत. 2-3 आहेत ते वरतीच आहेत, मोठे आहेत. ते मला वाटतं काठीने काढायला लागतील. आणि ते जवळ 2 आहेत बघा, तुम्हाला दाखवते जवळ आहेत.
हे बघा, हे बुंद्यावरती हा इथे एक आहे, हा बघा, हा बुंद्यावरती एक आहे आणि त्याच्या लगोलग इथे आहे. हा पण मी वर जाऊन काढू शकतो. पानामधून बरोबर दिसत नाही, तो वरती सर्व हिरवं हिरवं दिसतं. काय फणस कुठे आणि काय, हे बघा, हे दिसले, हे दोन एका ठिकाणी आहेत फणस. आणि त्याच्यावरती एक आहे तिकडे, इथे वरती एक आहे, हा बघा. आणि हे इथे दोन आहेत, हे दोन मधले मला काढायचे नाहीत अगोदर. आणि हा इथे खाली, हा बघा, हा दिसला आहे. त्याला भोंबलाने हे केलं आहे, पकडून ठेवलं आहे. तरी 4-5 फणस आहेत असे, ते काढूया आपण. एक काढूया आता, हा आहे तो, आता हा भाजीला काढायचा आहे. एक फणसाची कोरी काढलेली आहे, म्हणजे पारा काढलेला आहे. आणि चाललो होतं तर अंकिताने मी घरी, अंकिताने घेतले काठी, हे बघा काठी घेऊन येते. कारण आम्ही वरती झाडं मी चढलो नाही, कारण खूप वरती होतं. त्याच्या झाडावरती लाल मुंगळे होते, आम्ही त्याला हुंबील म्हणतो गावाला, हुंबील. तर एक आम्ही काठीने पाडला आहे कोरा पारा, आणि त्याची आज मेजवानी असणार आहे. खास स्पेशल भाजी कोकणातील रानमेवा. आता सर्व काजूचे बिया, ओल्या काजूचे गर, ही 1000 रुपये किलो असणारी कोकणवासी भाजी खातात एक टायमाला. तर आता माझ्या पण गावावरून येतील, एका मित्राला सांगितलं द्यायला. आणि गावी जाणार आहेत आम्ही, तेव्हा पण खाणारच आहे, पण पहिल्यांदा खायची खूप मजा असते. तर कोकणात आता सर्व रानमेवे चालू असणार आहेत. दुधीची भाजी फक्त आम्ही पावसाळ्यात, आम्ही जेव्हा मांडव करतो भाजीचा तेव्हा खातो. इतर टायमाला आता आम्हाला तो कंटाळा येतो खायला, कारण वर्षभर आम्ही खात नाही नंतर भाजी. कारण कसं होतं की दुधी, आपण नॉनव्हेज खाणारी माणसं आहेत, त्याच्यामुळे सोमवार मंगळवार किंवा शनिवार अशा टायमाला शाकाहारी खातो, इतर टायमाला नॉनव्हेज असतं. आणि दुधीची भाजी खायला कंटाळा येतो मला पहिल्यापासूनच, तर जास्त खात नाही. त्याच्यामध्ये दुधी बघितलं की कंटाळा येतो. काही लोक आवडीने खातात. तर पापडी बघितली होती, कोणी काढली का मला पण नाही माहिती, होती ना थोडीशी आहे, कोण काढणार नाही, कारण कामगार असतात ना, ते काढतात. दाखवतो तुम्हाला इथे, हे बघा. पापडी पण ह्या वर्षी भरपूर झाली आमची, हे बघा. काढून घे, असे आहे. आणि ह्या वर्षी आंबे पण बरेच आहेत, पण कितपत टिकतील मोहर, कितपत टिकेल काय बोलू शकत नाही. कारण खारटा भरपूर पडतो आहे, सकाळी दव जास्त पडतो आहे, त्याच्यामुळे आंब्याचा जो मोहर आहे तो करपत चालला आहे. काही ठिकाणी कैऱ्या पण धरलेल्या आहेत, बघू कितपत टिकेल. नाही तर मग गावावरून आम्ही जेव्हा मे महिन्यात परत येतो तोपर्यंत आंबे संपलेले असतात. पण ह्या वर्षी अलिबागचे आंबे लेट आहेत, साहेबांचे आंबे आहेत सर्व अलिबागचे लेट आहेत. त्याच्यामुळे आम्ही गावाला 25 ते 30 तारीखपर्यंत येतो, म्हणजे 25च्या नंतर येतो आम्ही. 5 तारीखला जातो मेच्या, आणि त्याच्यानंतर परत येतो. म्हणजे 25 दिवस आम्ही असतोच गावाला, तेवढी आम्हाला सुट्टी लागतेच. कारण सर्व घर पण नीट करायचं असतं, काही रखडलेली कामं असतात ती पण करायची असतात आम्हाला, आणि त्याच्यानंतर सर्व आटपून आम्हाला यायचं असतं. तर भाजी काढून झाली का ना, आपण चालेल. अर्धा किलोची वरती भेटली भाजी ना, अर्धा किलोची वरती आहे ना. हां दाखव बघू, हे बघा अर्धा किलोची वरती भाजी आहे, एकदम फ्रेश. तर भाजीचं काम झालेलं आहे. आणि आता मोठं आपल्याकडे काम आहे की फणसाच्या कोऱ्याची भाजी, म्हणजे पाऱ्याची भाजी आता आपल्याला बनवायची आहे. तर आणखी आता कटिंग करायला घेणार आहे पारा कटिंग करून त्याला काय शिजवणार आहेस ना, कुकरमध्ये की टोपात? कुकरमध्ये शिजवणार आहे ते. आणि नंतर बारीक करून, आपण कोकणातले माणसं त्यांना सर्व माहिती असतं की ऑलोवेरा खाली पडलं आहे बघा, ऑलोवेरा. कोकणातल्या लोकांना सगळ्यांना माहिती असतं की पुसभाजी कशी करतात. साधी आणि सोपी भाजी असते, फक्त हिंग जे वापरायचे त्याच्यामध्ये जास्त खूप टेस्ट येते त्याला. तर मी आता चाललो आहे गेटवर. संध्याकाळ झाली, लेबर वगैरे सर्व गेले की आपल्याला गेट लॉकेबल करायचा असतो सगळीकडे. पुसभाजीचा फणस फायनली अंकिताने कापायला घेतला. पहिल्यांदाच आम्ही भाजी बनवतो या सीझनची. तर हे आता कापून ते पावंडे त्याचे करणार ना, गोल गोल, त्या गोल गोल पावंडे करून कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. नंतर ती फोडणी टाकणार आहे, ती दाखवीन तुम्हाला. आणि हे कटिंग करणारे पावंडे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. कोकणातली फेमस भाजी आणि कोकणचा जिव्हाळा आणि कोकणचा रानमेवा.
जास्त मोठे न करू, जरा पातळच कर तुकडे, हे शिजायला लगेच होते. तर राहू देते आम्ही बरोबर आहे. कडक झालं थोडं, मोठा कोयता घ्यायचा ना. आता जवळजवळ माझे 1750 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि मी माझ्या यूट्यूब जी फॅमिली आहे त्याचा मी खूप आभारी आहे, ज्याने मला सहकार्य केलं. आणि जे माझे व्हिडिओ बघतात, कमेंट करतात, त्यांना खूप खूप धन्यवाद. तर मी आज तुम्हाला असं सांगणार आहे की प्रत्येकाला माहिती नाही असतं की आपण जे जे व्हिडिओ बघतो ते कुठचे आहेत. फक्त आपण कोकणातले आहेत एवढंच माहिती असतं. माझा जिल्हा रत्नागिरी आहे आणि तालुका राजापूर, आणि माझं गाव आहे राजापूरमध्ये कोंडदसूर, असा माझा परिचय आहे. तिथे माझं घर आहे. आणि आम्ही गणपतीला येतो 8 दिवस, आणि मेमध्ये 1 महिना असतो आम्ही गावाला. आणि इतर टायमाला मध्ये माझ्या 4-5 तरी राऊंड घरी असतातच. कुठला सणवर असेल किंवा कामानिमित्त मी गावाला येत असतो. तर हा झाला माझा गावचा भाग आहे. त्याच्यानंतर मी असतो अलिबागमध्ये जॉबसाठी. फार्म हाऊसवरती आहे मी, माझा जॉब आहे. आणि तिथे सर्व मला देखभाल करायची असते. आणि प्लस माझा ड्रायव्हिंगचा पण जॉब आहे. आणि मी आणि माझी मिसेस एकत्रच काम करतो, एकाच जॉबवर असतो आम्ही तिथे. 2.5 वर्षाचा होता माझा मुलगा तेव्हा आम्ही अलिबागमध्ये आलो, म्हणजे जवळजवळ 17 वर्षापूर्वी. आता तो आहे 12वीमध्ये. परीक्षा झाली आता 25 तारीखला, म्हणजे कालच झाली, पूर्ण झाली परीक्षा 12वीची. जॉबच्या निमित्ताने मी अलिबागमध्ये असतो, म्हणजे बराचसा वेळ हा माझा अलिबागमध्ये जातो. आणि मी गावाला कमी असतो, पण गावाला माझी नाळ ही जुळलेली आहे, मला गावाशिवाय जमत नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला 2-2 महिन्याने तरी मी गावाला जात असतो. काहीतरी कामानिमित्त मला जावं लागतं. आणि 2-2 दिवस राहून माझ्या घराची सफाई वगैरे करून मी परत अलिबागला येतो. म्हणजे पूर्ण मला बंगलो सांभाळायचा असतो, परत देखरेख करायची असते. परत इथे प्रॉपर्टी आहे माझ्या बॉसची, त्याची देखभाल करायची असते. इथं काही कामं चालतात ते पण मला बघायचं असतं. बॉसची ड्रायव्हिंग पण करायची असते. असे बरेचसे माझे जॉब आहेत तिथे. एकंदरीत सर्व आपल्या कोकणाप्रमाणेच हे पण अलिबाग आहे, पण हा टुरिस्ट एरिया आहे. आणि आपलं कोकण थोडा वेगळा आहे याच्यापेक्षा. रत्नागिरी साईड जो तळ कोकण आहे तो थोडा वेगळा आहे. आणि यूट्यूब मी चॅनल यासाठी चालू केलं की माझ्याकडे थोडा टाईम असतो, मी इथे पण असतो. इथे पण सर्व शेती वगैरे करतो मी, शाकभाजी म्हणजे भाजीपाला करतो. ते आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडत असेल की भाजीपाला मी दाखवतो. अलिबागच्याच मी सर्व दाखवतो, आणि काजूची बाग माझी गावची असते. तर एकंदरीत हा माझा असा प्रवास चालू असतो, गाव ते अलिबाग, अलिबाग ते गाव. आता येतो आहे शिमगो. तर शिमग्याच्या बाबतीत म्हणाल तर आमचा शिमगो बंद आहे, पण पालखी बाहेर पडते, काही कारणास्तव बंद आहे. तर मी काही जाणार नाही या टायमाला, कारण आता 2-3 दिवस मी आता राहून आलेलो आहे गावाला. तर शिमगोला मी नाही जाणार. तर म्हणजे असा आहे माझा परिचय. आणि खास करून मी यूट्यूब चॅनल अशासाठी चालू केलं होतं की मला आवड होती, मी दुसऱ्यांची चॅनल बघायचा. आणि मला पण वाटायचं की माझ्याकडे थोडा वेळ आहे, मी पण गावाला फिरतो, आपल्या गावचं पण काही दाखवू शकतो, सण उत्सव वगैरे सर्व. आणि कोकणामध्ये भरपूर दाखवायचंच आहे आपल्याला. कोकणामध्ये आपण काहीही दाखवू शकतो, सगळं दाखवू शकतो, एक्सप्लोअर करू शकतो. मंदिरापासून नद्यांपासून निसर्ग आपण सर्व एक्सप्लोअर करू शकतो. चांगले शिजले असतील हे. हा शिजलं आहे, हा गरम आहे जाम. कुकरमधून शिजलेले हे पावंडे काढून घ्यायचे, त्याचे आपण चकत्या करून घेतो त्या, आणि ते कुस्करायचे ना. पाव काढायचे, मधला भाग पावासारखा असतो ना, तो काढायचा. असे पावंडे असतात ना, त्याला काय करायचं की बारीक ना असे मधला पावंडा काढून टाकायचा आणि असं बारीक करायचं. आणि नंतर हे अजून बारीक केले जाणार आहेत. भुसा करणार आहेस ना त्याचा थोडा. हां, म्हणजे भुसा बारीक असं करायचं. तोपर्यंत असे मोठे मोठे नाही तर मधला भाग असा काढून टाकायचा बघा, पावंडे बनतात त्याला. आणि नंतर फोडणी.